की सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे जसं राजकारणात महत्वाचं आहे तसं अधिकारांचं देखील विकेंद्रीकरण करणं ही काळाची गरज बनलेली आहे। म्हणजे सगळंच मंत्र्याकडे सहीला आलं पाहिजे ही जी काय भूमिका कदाचित मला माहित नाही चांगली आहे की वाईट आहे। मी काय म्हटलंय त्याच्यामध्ये की माझ्याकडे आल्यानंतर मुंबईला फेऱ्या मारून जर मी एखाद्याचं काम करणार असेल तर त्या फेऱ्या मारणाऱ्यांची एनर्जी किती वेस्ट होणार आहे हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे मी असं म्हटलंय की स्वतःकडचे अधिकार जे मुख्यमंत्री महोदयांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे की सगळेच अधिकार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा ते आरओ लेव्हलला जर अधिकार गेले, बीसीसी आम्हाला आरओ लेव्हलला जी द्यायची होती ती आज काहीतरी सीओच्या कार्यालयात आलेलं आहे, ते जर परत खाली गेले तर लोकांना सोयीस्कर होणार ना। याच्यामध्ये नाराजीचा विषय नाही, याच्यामध्ये मंत्री म्हणून मी माझी भूमिका मांडलेली आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे, आपण इज ऑफ डुईंग बिझनेसचा चर्चा करतो किंवा त्याचा विचार करतो। याचा अर्थ काय की समोरच्याला जेवढं सोयीस्कर होईल तसं लवकरात लवकर काम करावं असल्याचा मराठीतला अर्थ आहे। मग जर त्याच्यासाठी मी माझ्या प्रधान सचिव जे प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांना पत्र दिलंय तर नाराजी कशी काय असू शकते? त्याच्यामुळे अजिबात नाराज नाही आणि नाराजी असण्याचा संबंध नाही हो। मी कॅबिनेट मंत्री आहे, मी उद्योग मंत्री आहे, माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतो, त्याच्यामुळं नाराजी असण्याचं काही प्रश्नच येत नाही। शेवटी मी 2013ला पण मंत्री होतो, 2013ला मी 9 विभागांचा राज्यमंत्री होतो, त्याच्यानंतर मी अंदाज समितीचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो, त्याच्यानंतर मी आता उद्योग मंत्री आहे। त्याच्यामुळे प्रधान सचिवांचा मान सन्मान, प्रधान सचिवांची खुर्ची, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार हे मला पूर्ण माहिती आहे। त्याच्यामुळे तुमचा जो गैरसमज आहे की मंत्री प्रधान सचिवांवर नाराज झाला किंवा नाराज आहे किंवा त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे असं कुठेही पत्रामध्ये मी लिहिलेलं नाही। उलट प्रधान सचिवांनी उद्योग विभाग हा सहजरित्या सांभाळला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, उद्योजकांना त्यांना झाला पाहिजे। आणि या पत्राचा फायदा काय झाला? काल आमचे